नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण वहीमधील पाठ क्रमांक 5 मानवी शरीर आणि खेळतंत्रे एक शास्त्रीय दृष्टिकोन या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, इंग्लिश वर्कबुक, त्याचप्रमाणे 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पाठ क्रमांक 5 मानवी शरीर आणि खेळतंत्रे एक शास्त्रीय दृष्टिकोन. स्वाध्याय प्रश्न पहिला. कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू. खेळाडूला कौशल्य सादर करताना आपला तोल सुस्थितीत ठेवण्यासाठी गुरुत्व मध्याचा विचार करावा लागतो. दुसरे विधान. लाकडी हॉकी स्टिक ऐवजी फायबरने बनवलेल्या स्टिकचा वापर सुरू झाला. तिसरे विधान. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, खेळाचा दर्जा सुधारतो. चौथे विधान. व्हॉलीबॉलमधील ब्लॉकिंग हे प्रतिस्पर्धी संघाचे हल्ले रोखण्यासाठी बचावाचे प्रमुख व प्रगत कौशल्य आहे. पाचवे विधान. खेळाला योग्य मैदाने किंवा पृष्ठभाग संशोधन करून बनवले जातात, ज्यामुळे शारीरिक दुखापती कमी होतात. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. जीवयांत्रिकी शास्त्र म्हणजे काय? उत्तर. स्नायू, हाडे, सांधे आपली शक्ती वापरून एकत्रितपणे कसे काम करतात व योग्य हालचाली होण्यास कशी मदत करतात ते सांगणारे जीवयांत्रिकी शास्त्र होय. दुसरा प्रश्न. खेळामध्ये जीवयांत्रिकी शास्त्र कसे काम करते? उत्तर. खेळ किंवा व्यायामादरम्यान मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास केला जातो. प्रश्न तिसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न. जीवयांत्रिकी शास्त्राचा कुठे व कसा उपयोग होतो ते लिहा. उत्तर. खेळाडूला खेळातील कामगिरी सुधारण्यास सर्वोत्तम तंत्रे ओळखायला मदत होते. खेळातील दुखापतीचा धोका कमी होतो. खेळाची उपकरणे व साहित्य यांचे विश्लेषण करून त्यातून योग्य निवड करण्यासाठी, उदाहरणार्थ बूट, रॅकेट्स इत्यादी. प्रश्न दुसरा. खेळातील कार्यमान उंचावण्यासाठी जीवयांत्रिकी शास्त्राचा उपयोग करून काय बदल केले जातात ते लिहा. उत्तर. या शास्त्राचा अधिकाधिक वापराने खेळातील विविध घटकात बदल होत गेले. खेळातील साहित्य, कपडे, मैदानांचे स्वरूप बदलल्यामुळे खेळाडूंचे कार्यमान सुधारण्यास मदत झाली. लाकडी हॉकी स्टिक ऐवजी फायबरने बनवलेल्या स्टिकचा वापर सुरू झाला. ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, हॉकी इत्यादी खेळांच्या मैदानांमध्ये बदल केल्यामुळे दुखापतींचे प्रमाण कमी झाले. प्रश्न चौथा. चित्र पाहून वर्णनानुसार योग्य पर्याय निवडा. त्यातील तिसरा पर्याय बरोबर आहे. हात जास्त मागे खेचल्यामुळे झटक्यात पुढे आणण्यासाठी जास्तीत जास्त बल प्रयुक्त करता येते. प्रश्न पाचवा. थोडा विचार करा. त्यातील प्रश्न पहिला. आपल्या शरीरातील मणक्याच्या हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर? उत्तर. कुलापाच्या आकाराची अनेक हाडे मिळून मणक्याची साखळी तयार होते. यामुळे आपल्याला वाकता येते, आपल्या पाठीला लवचिकपणा येतो. जर फक्त एकच सलग हाड असते तर आपल्याला बसणे, वाकणे यांसारख्या क्रिया करता आल्या नसत्या. दुसरा प्रश्न. हेलिकॉप्टर शॉट म्हणजे काय? त्याची माहिती मिळवा आणि लिहा. उत्तर. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हणजे मनगटाच्या झटक्याने चेंडूला मारण्याची क्रिया. तळाच्या हाताला प्रबळ शक्ती म्हणून वापरणे. स्ट्रोक पूर्ण करणाऱ्या फ्लोरिशवरून शॉटला त्याचे नाव मिळाले आहे. भारताचा माजी कर्णधार MS धोनी हा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटचा शोधकर्ता म्हणून नेहमी लक्षात राहील, जो त्याला त्याचा मित्र संतोष लाल याने शिकवला होता. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.